बस रे बस खाली. आई अगं हळू. हो चल पट. बहिणी काय करते तू? हा एक मिनिट. दादा दादा शास्त्राप्रमाणे असं करावं लागतं. काय गरज आहे या सगळ्याची? आई काय चाललंय सगळं? माझ्यासाठी कर ना प्लीज प्लीज माझ्यासाठी. गुरुजी गरज आहे काय सगळ्याची मला सांग. गुरुजी हा सुरू करा तुम्ही. जपा कुसुम संकाशम काशम दिवाक्रम सूर्याय नमः स्वाहा. अशा प्रकारे ही विधी आणि ही पूजा संपन्न झाली. आता मनोभावे देवी समोर हात जोडा आणि तुमच्या आयुष्याचा जोडीदार तुम्हाला मिळू दे यासाठी देवीकडे मागणं मागा. वसू गुरुजी सांगतात तसं कर ना. हे बघ एक वेळ आईचं म्हणणं टाळायचं पण गुरुजींचं म्हणणं टाळायचं नाही. आता ह्या पूजेचं उद्यापन करायचं आहे. तुमच्या उपाण्याला जी बाहुली बांधली तिला झाडाजवळ ठेवून द्या. देवी बघते तुमची श्रद्धा. आता तीच तुम्हाला तुमचा साथीदार मिळून देईल. इथपर्यंत केलंस ना आता अगदी शेवटचं. हत्ती गेला आणि शेपूट राहिलंय. जा ग. घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा. ओ घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा. कसे झोंबते चांदणी मनाला तरी सुखावे सुखावे. शोधूया नव्या खुणा कर्तव्य शोधूया नव्या खुणा कर्तव्य आहे पुन्हा. या बांधलेल्या नारळांमध्ये माझं लग्न व्हावं म्हणून आईने बांधलेल्या नारळही असणारच आहे. कोणी किती नारळ बांधतो शेवटी विधात्याच्या मनात जे आहे तेच घडणार. ए बाळा विधात्याने जोडलेल्या जोड्या तोडणारे आपण कोण रे? अगदी ही भावली आणि या भावल्याची पण जोडी बनली आहे मग. आणि त्याला एकट्याला टाकून तू कसं बरं चाललास?
ती सुंदर माऊली नवरी पण त्याची वाट बघते बघ. ठेव बरं तिला त्याच्याजवळ. नको, ठीक आहे. एकटेपणाचं दुःख कोणालाच नाही सोसवत बाळा, अगदी माऊला बावलीला सुद्धा नाही. ठेव तिला त्याच्याजवळ. ऐका ऐका, आईने नवस केलाय की जर माझं लग्न झालं तर ती 100 नारळ देईल. पण मी सांगते, जर लग्न नाही झालं तर मी याहून डबल देईन. ओके? अरे, तुझ्या बाहुल्याजवळ ही बाहुली कोणी ठेवली? काय हो बाहुलेराव, खूप घाई झाली तुम्हाला लग्नाची. माझ्या आईला भेटलात वाटतं. गपचूप एकटाच बसायचं. ओके? हे पोरी, असं नको ग वेगळं करू त्यांना. मन दुखावतील ना त्यांची. एकत्र ठेव त्यांना. पाहुला पाहुलीला मन. आपण पण विधात्याच्या हातातले भावला भावलीच आहोत की ग. जसं आपलं मन दुखावलं जातं तसं त्यांचं मन पण दुखावलं जातं की. ठेव त्यांना एकत्र. किती छान दिसत होते ते एकत्र. खुश का आता? ही जोडी कोणी तोडू शकत नाही. अहो आला, अहो आला आला. ठीक आहे. आकाश, ऐक ना, ऐक ना. आरती रे, एवढंच राहिलं रे फक्त आरतीचं. नाही नाही नाही, आरती अरे, काही नाही. तू सांगितलं तसं मी सगळं केलं. पूजा सुद्धा केली. आता मी आरतीकडे थांबणार नाही. देवीचा कोप होतो म्हणे. अहो काय जास्त ताणू नकोस. तुटेल. तू सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्याने केल्या की नाही? केल्या की नाही? आता त्याने जर त्याच्या मनाविरुद्ध आरती केली तर त्याला पुण्य लाभणार आहे का? नाही ना. सुका करता दुका बघ, आरती सुरू झाली. चला मग, चला. सर्वांगे सुंदर परिसैंधुराची. तुम्ही वसुंधराला बघितलं नव्हतं ना? ते बघा तिकडे. आकाश भाऊजींसाठी आम्ही म्हणत होतो ना, ती मुलगी ती बघा. आई, आई थांब. आई
आई आई तुम्ही असं निघून का आलात? तुम्हाला वसुंधरा नाही आवडली का? हा तुझा चॉईस आहे? हा ती मुलगी चॉईस आहे? तर केवढी आगाऊ आहे ती. देवळामध्ये येऊन 5-50 रुपयासाठी हुज्जत घालत होती. कुठल्याही परिस्थितीतून प्रेमाने मार्ग काढायच्या आधी हिची जीभ तलवारीसारखी चालत असणार. ही काय कुटुंबाला बांधून ठेवणार? आई त्या फुलवाल्यांकडे काय घडलं हे सांगितलं मला बाबांनी. अगं तिच्यामुळे तुझे 100 रुपये वाचले. तू त्याचा राग धरतेस आणि मुळात तू तिला एका गोष्टीवरून जज करतेस. आधी ती मुलगी कशी आहे, कोण आहे जाणून तरी घे. तुला कधीपासून यातलं कळायला लागलं? आईपेक्षा जास्त अक्कल आहे तुला. मला तर वाटतंय तुलाच लग्नाची घाई झाली. अगं दादाचं लग्न मिळेल त्या मुलीशी लावून दिलं की तू लग्नाला मोकळा. काय बोलतेस आई? आई मिळेल ती मुलगी नाही हं. तुम्हाला चांगलं माहितीये आकाश भाऊजी माझ्यासाठी सख्ख्या भावासारखे आणि आकाश भाऊजींची बायको ही आपल्याच घरात राहणार आपल्या सोबत. त्यांच्यासाठी मी अशी भांडखोर मुलगी आणणार आहे का? आई ज्या मुलीने स्वतःच्या मुलाचा इतका चांगल्या पद्धतीने सांभाळ केलाय, त्याच्यावर इतके चांगले संस्कार केलेत, त्या मुलीला जर भाऊजींची साथ मिळाली तर ती काय करेल? आई खरं सांगायचं तर ना चिनू मनू आजकाल खूप हट्टी झाल्यात. त्यांना शिस्त लावण्यासाठी आणि पोटच्या मुलीसारखा सांभाळ करणारी हक्काची आई हवी. आई आणि वसुंधराना आकाश भाऊजींची बायको म्हणून आणि चिनू मनूची आई म्हणून ह्या दोन्ही नात्यांना लीलया सांभाळेल. आणि या सगळ्यांपेक्षा महत्वाचं म्हणजे ना त्या दोघांचं लग्न व्हावं हा देवीचा संकेत आहे. देवीचं संकेत? तुला काय म्हणायचंय मला जरा स्पष्ट सांगशील? आई तुम्ही फक्त मुलगी बघितली, तिच्या गळ्यातली चेन नाही बघितली. भर मांडवात आकाश भाऊजींच्या गळ्यातली चेन ती वसुंधराच्या गळ्यात पडली आणि तेही विधी चालू असताना. जी चेन आकाश भाऊजींनी गळ्यातनं कधीच काढली नव्हती ती चेन आज वसुंधराच्या गळ्यात आहे. आई हा देवीचा संकेत नाही तर काय? आता देवाच्या मनातलं तुम्हाला टाळायचं असेल तर ठीक आहे, मी इथून पुढे काहीच बोलणार नाही. आकाश भाऊजी म्हातारे होईपर्यंत बघत राहू त्यांच्यासाठी मुलगी. चालेल. तू खरं सांगतेस? आपल्या आकाशची चेन तिच्या गळ्यात होती? हो आई. गुरुजी म्हणाले होते. अगदी उत्तम योग आहे बरं का. आकाशचं ज्या मुलीशी लग्न होईल ना ती मुलगी त्याच्या आयुष्यात अगदी आमूलाग्र बदल घडवून आणेल. हा दैवी संकेत असू शकतो. त्या मुलीच्या पावलाने माझ्या आकाशच्या आयुष्यात जर सुख येणार असेल तर त्या मुलीबद्दलची माझी मतं मी बाजूला ठेवायला तयार आहे. तिला भेटता येईल, तिच्याशी बोलता येईल. मला माणसं ओळखता येतात, पण कुठलं माणूस कुठल्या कारणाने आपल्या आयुष्यात येईल हे त्या विधात्यालाच चांगलं माहिती असणार. म्हणून तर म्हणते आई ते इथे आहे तोपर्यंत आपण तिच्या आई वडिलांशी बोलूया. एकदा का आपण मुंबईत गेलो ना तर बोलता नाही येणार आई आपल्याला. आणि आई देवीच्या आवारात आकाश भाऊजींचं लग्न ठरतंय, का नाकारताय? एक्झॅक्टली. मी आलोच. मी तिच्या आई बाबांना बोलून आणतो. आलोच. गुरुजी मला द्या ना प्रसाद. मला द्या ना प्रसाद. मला प्रसाद हवाय. द्या ना मला प्रसाद. मी खाणार आहे प्रसाद. ए बाळा ए. मला बोले ना. हो घे, मी देतो तुला प्रसाद. आजोबा त्याला प्रसाद नको देऊ. तो आमच्याशी भांडलेला. का रे? का भांडलास तू यांच्याशी?
त्या दोघी एकमेकांशी भांडतात ते काही कमी आहे? मी नाही भांडलो त्यांच्यासोबत. त्या रस्त्यावर कचरा फेकत होत्या. मी सांगितलं की डस्टबिन मध्ये कचरा फेका. अरे त्याने तर चांगलं शिकवलं ना तुम्हाला, मग तुम्ही का तक्रार करताय त्याच्याबद्दल? जे आम्हालाही जमत नाही ना ते करून दाखवलंस तू. तू आमच्या मुलींना चांगलं शिकवलंस की नाही? मग तुला मी प्रसाद देणार. घे. नको नको, माझी आई म्हणते परक्यांकडून काय घ्यायचं नसतं. अरे आम्ही काही परके नाही आहोत. तुझी आई, हे काका आणि माझी आणखी 2 मुलं हे एकत्रच काम करतात, त्यामुळे आम्ही तुला ओळखतो. तुझे आजोबा आहेत ना, तसा मी हे आजोबा आहे. घे प्रसाद घे. माझी आजी प्रसादाला नाही म्हणून असंच म्हणते, आणि जर तुपातलं असला तर अजिबातच नाही म्हणू नये. मग पाप लागतं पाप. हा घे, तू सगळा घे प्रसाद घे. थँक्यू आजोबा. नमस्कार काका काकू. नमस्कार. मी अखिल ठाकूर, आकाश ठाकूर यांचा लहान भाऊ. अरे आपण भेटलो नव्हतो का ट्रेन मध्ये? हो हो येस. झालं का दर्शन? हो उत्तम झालं. आणि जे मागायला आलो होतो ना ते मिळालं सुद्धा. हे मात्र उत्तम झालं. हो ऍक्च्युली माझ्या आईला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं, महत्वाचं आहे. आमच्याशी? कशाबद्दल? आता जे बोलायचं ते मोठ्यांमध्ये ना, मी कसं बोलू ना. तुम्ही या ना प्लीज, या ना, या ना, या ना प्लीज प्लीज, या या या. किती लोकांची जेवणाची पावती करायची? 50 द्या सर. 3000. नाव काय? आकाश. थँक्यू. कितीची पावती? 5 लोकांच्या जेवणाची पावती. 300 द्या. ओके. नाव काय? वसुंधरा. 300 रुपये. हो काका, हो ते लाडवाचं काउंटर कुठे आहे? हो सांगा ना. तो सांगतो. हो नाही तिकडे बंद आहे, मी बघून आलो. अहो तिथं उजवीकडे जा. अहो सांगा ना लवकर. डावीकडे जा. अहो पावती झालीये फाडून. हे घ्या पैसे. थँक्यू. पावतीच नाही घेतली. सर नाव काय? सर सर ती मी पावती विसरलो होते. थँक्यू. नाव काय? सर यावर वसुंधरा लिहिलंय. माझं नाव आकाश आहे. अरे हो का? बहुतेक त्या मॅडम चुकून तुमची पावती नेली. इट्स ओके. कुठल्या बाजूला गेल्यात ते? माहीत नाही. बहुतेक त्या दिशेने गेलेत. तुम्हाला शोधावं लागेल. ओके थँक्यू. हाय बाळ. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बस बस. माफ करा, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं तर काही काम आहे का आमच्याकडे? म्हणजे आमच्याकडून काही चूक झाली आहे का? नाही नाही, हो चूक कसली काय? आमच्या बायकोच्या आणि सुनेच्या मनात काहीतरी शिस्त आहे. काय ग, का सभा काय भरवलीस ती सांगा ना त्यांना. सांगते. काका ट्रेन मध्ये ना वसुंधराची भेट झाली होती. तशी म्हणा आपल्या कुटुंबाची एकमेकांशी ओळख आहेच. ओळखतो मी. म्हणजे अखिलराव आणि आकाशरावांना चांगलाच ओळखतो मी. हो का? म्हणजे आकाश आमच्यापेक्षा तुमच्या वाट्यालाच जास्त येत असणार. पण आता ही ओळख नात्यामध्ये बदलावी अशी इच्छा आहे आमची. म्हणजे माझ्या सुनेचं असं म्हणणं आहे की तुमची मुलगी वसुंधरा ही माझ्या मुलासाठी म्हणजे आकाशसाठी अगदी योग्य आहे. शोधूया नव्या खुणा कर